तर तुम्ही बघू शकता हे ना आपलं घरगुती आंब्याचं झाड आहे आणि ते खूप मोठं आहे. असेच म्हणजे खूप झाड आहे आमच्या बांधावरती ना आणि त्याला ना खूप मोठमोठ्या कैऱ्या आल्या तुम्ही बघू शकता. आता तर तुम्हाला दिसणार नाही कारण की त्या ना आम्ही तोडून आहे त्याचं लोणचं घातले कारण की जास्त ऊन पडलं का त्या कैऱ्या ना पिवळ्या पडत राहते. ते ना तुम्ही माझ्या माग बघू शकता इथं सुद्धा एक मोठं आंब्याचं झाड आहे आणि इकडे सुद्धा एक मोठं आंब्याचं झाड आहे. त्याला ह्या वर्षी आंबे नाही आलेले त्याच्यामुळे आहे ना मग त्याच्या काही छोट्या छोट्या कैऱ्या आहे पण त्याला काही आंबेच नाही आले यावर्षी. काही दोन कैऱ्या असतील फक्त. याला ज्या आल्यात काय त्या जास्त कैऱ्या आलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता आपल्या कैऱ्याने एवढ्या मोठ्या झाल्या होत्या म्हणजे याच्यापेक्षाही खूप मोठ्या कैऱ्या होत्या. पण काय आता आम्ही ज्या मोठमोठ्या कैऱ्या होत्या तोडून घेतलेल्या आहेत. आणि तू म्हणत असाल की एवढे मोठे आंब्याची झाडं झालेच कसं काय, फवारा बिवारा मारत असतील तर तसं काहीच नाही. आम्ही बिना फवाऱ्याचेच आमचे झाडे एवढे झाले. आम्ही फक्त त्यांना पाणी आणि शेणखत वगैरे टाकलं तर टाकलं नाहीतर टाकत पण नाही. आणि फवारा तर आम्ही त्याला बिलकुल बी मारत नाही. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या बांधावरती आहेत का अशा आंब्याची झाडं. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा. धन्यवाद.